नमस्कार सगळ्यांना. तर आज आपण बनवणार आहोत टेस्टी आणि हेल्दी अशी रेसिपी पालक पनीर आणि चपाती. तर सगळ्यात आधी मी इथे चपात्यांसाठी पीठ मळून घेतलं आहे. तर आता मी हे छान असं मळलेलं पीठ बाजूला ठेवते आणि गरम पाण्यामध्ये निवडलेला स्वच्छ धुतलेला पालक उकळून घेते. पालक उकळवताना असा थोडा थोडा करून उकळवायचा, म्हणजे पालक पूर्ण मावला जातो. शिजवताना मी इथे मीठ घातलेलं आहे, त्यामुळे पालक चविष्ट लागतो. अशी एक मस्त उकळी आल्यानंतर आपण पालक काढून घेणार आहोत. आणि आता थंड होण्यासाठी ठेवून देऊ. हे पालक उकळून घेतलेलं पाणी भाजीला वापरणार आहोत. तर मी इथे काही खडे मसाले घेतले आहेत. तर हे खडे मसाले बारीक कुटून घेऊ. तेजपत्ता आणि शहाजिरा आपण तडक्यासाठी वापरणार आहोत. या थंड केलेल्या पालकाची प्युरी बनवणार आहोत. तर आता मी ग्रेव्हीची तयारी करत आहे. कढईमध्ये बटर टाकून पनीर फ्राय करून घेऊ. पनीर फ्राय करत असताना जर तुम्ही चमच्याच्या सहाय्याने ते हलवलं तर पनीर फाटू शकतं, तुटू शकतं. त्यामुळे तुम्ही पकडीने कढई पकडून पनीर हलवायचं आहे. पनीर जरासं ब्राऊन झाल्यानंतर हलक्या हाताने ते काढून घेऊ. तर आता याच बटरमध्ये मी हिरव्या मिरच्या तळून घेतल्या आहेत. आणि मिरच्या झाल्यानंतर कांदा लाल असा परतवून घेते. अशी मस्त प्युरी तयार झाली आहे. या कांद्यामध्ये आता आपण टोमॅटो टाकू. थोडीशी कोथिंबीर, आपल्या तळलेल्या मिरच्या आणि आता अद्रक लसूण हे सगळं ग्रेव्हीसाठी आपण छान असं परतवून घेतलं आहे. हे थंड करून आपण आता त्याची ग्रेव्ही बनवणार आहोत. खमंग अशी ग्रेव्ही तयार झाली आहे. तर आता आपण भाजीला फोडणी देऊ. त्याच कढईमध्ये मी 3 पळ्या तेल घेतलं आहे. तापलेल्या तेलात शहाजिऱ्याचा आणि तेजपत्त्याचा तडका दिलाय. आणि आता आपली ग्रेव्ही मिक्स केली आहे. या मिश्रणामध्ये मी घातलं आहे हळद आणि मीठ, लाल मिरची पावडर आणि कांदा मसाला.
आणि आपला गरम मसाला. आता आपली पालक प्युरी घालून एकजीव करून घेऊ. आपण पाणी टाकणार आहोत. उकळी आल्यानंतर आपण पनीर घालू. यावरती मी टाकला आहे मॅगी मसाला. यामुळे पनीरला अशी भन्नाट चव येते. किंचित कुटलेला गरम मसाला. शेवटी मी वरून बटर टाकलं आहे. आणि अशा प्रकारे आपली हेल्दी टेस्टी पालक पनीर तयार आहे. लगेच चपात्या बनवून घेऊ. अशा लुसलुशीत चपात्या मी पटापट करून घेतल्या. तर लगेच जेवणाला सुरुवात करू. तुम्ही पण या जेवायला आणि कमेंट करून नक्की सांगा रेसिपी कशी वाटली. आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा.